तर आज आहे आमच्या घरात मिसळ. असल्या 2 पळ्या. नाही 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 अगं तेलाची पळी. तर हाय गायज, अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता मी आवरले आणि माझे काम आहे म्हणजे गाडीची नंबर प्लेट बदला जायचं आहे, जी आपली परवा दिवशी आल्या आणि काल सुट्टी असल्यामुळे आपल्याला जायला मिळालं नाही. तर आता जाऊन पहिला नंबर प्लेट बसवायची आणि मग मी जाणार आहे कामावर. तर आपला रुमाल काल धुतलेला आणि तसाच राहिलेला. ताई तू ते शेंगा देऊ काय? शेंगा पाहिजे काय? त्याला भाजीवाला तुमची शेंगा ते दुकान बंद असल्यामुळं आता आपण डायरेक्ट दुपारी यायचं आहे, कारण तिथं गर्दी पण होती आणि आपल्याला कामावर पण जायचं आहे. तर आता दुपारी भेटूया डायरेक्ट. तर आत्ता मी पोचले कामावर आणि डायरेक्ट आता दुपारी भेटूया आणि नंबर प्लेट बदलायला जाऊया मग. तर आत्ता संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि मी कामावरनं बाहेर पडले कारण आपल्याला नंबर प्लेट करायला जायचं आहे. सकाळी दुकान ते बंद होतं, तर आत्ता जाऊन बघूया तिथं गर्दी आहे काय आणि उघड आहे का दुकान. चला तर मग आपण कामावरनं जवळच अंतरावर असलेल्या दुकानात आपण घेतले, त्यामुळं 5 मिनिटातच आहे, समोरच आहे आपल्या. तर आपापली नंबर प्लेट काढून घेऊन जायचं आहे आणि मग तिथं त्यासनी द्यायची. तर माझी नंबर प्लेटचा नट निघाला, त्यामुळं आता आपण उद्या यायचं. जरा बघून बाहेरनं काढून गंजला आहे नट, त्यामुळं निघाना झाला आहे. गर्दी पण बघा केवढी आहे. तर आता आपण चाललोय घरला. तर आत्ता मी पोचले घरात आणि आवरून जरा मला बाहेर जायचं आहे, कारण परवा दिवशी जे शूट केलेलं त्यांचा डाटा पण द्यायचा आहे. तर आत्ता आपल्याला सगळं आवरून झाले आणि बाहेर जायचं होतं ते कॅन्सल झाले, कारण ते ज्याला डाटा द्यायचा आहे तो नाही आपल्या इथं. तर आज आहे आमच्या घरात मिसळ आणि मम्मीची तब्येत जरा बिघडली आहे, त्यामुळे आम्ही तयार करणार आहे. तर बघूया कशी होत्या मिसळ. तुझा माहिती घे आणि आमची मम्मी बघा आजारी पडल्यावर कशी असते. बाबा. लईच बरं वाटतं ना मम्मी. मग काय माझं मला माहिती तर काय कसं दवाखान्यात जाऊया. मग जाणारच आहे मी, डॉक्टर यायचं म्हणून थांबले. दुसरीकडे जायचं नाही, त्यात आलं नाही तर वाऱ्यात मी दुसरीकडे जायच्या मनस्थितीत नाही. येणार आहे तर अर्धा तासात सांगितलंय, विचारणार आहे. आणि हे बघा आमचा आजचा कुक कालचा भात बिघडवलेला काय नाही झालेला चांगला खायला. काय नव्हता.
तुला काय माहित आता? तेच वेळेला करते ते. कामं करावं. सांग मम्मी. ते भांडं घे. केवढं? स्टीलचं मोठं भांडं घे. एक 10 किलोची मिसळ पाहिजे बघायला. एवढं भांडं घेतेस का बघ. नाही तर मग ते वरचं घे. हे त्याच्या खालचं. तेवढी काय दादाला पुढे. त्याच्या पलीकडं. हे मम्मी हे बोलायचं नव्हतं काय? हे हे काय बोलायचं नव्हतं. होय मोठा राखतेस गं मम्मी. हे बघ, लागते तर लागायचं कशाला? म्हणून नाही नाही खरं हे बोलायची गरज नव्हती. मोठा राखीस मम्मी. भांडी तू वाला. का मम्मी कसं करणार? सुरू कर. वाळेपर्यंत त्या मसाल्यात जरा पाणी घाल. या घट्ट झाला असेल बघ, नंतर पडणार नाही तो. घे. काय काय बटाटो आणि मोडचे आहेत का ते आधीच केलेलं आहे का? सकाळी केलेला आहे. सकाळी यो मसाला बटाटा चिरलीस काय? म्हणजे कोथिंबीर चिरा नाही मी काढून ठेवलाय. सोळाची सोला नाही आणि चरा पण नाही असं आहे ते. तेवढं होणार. अगं म्हणजे एका दिवस बाहेर गेला. हे रोजच असते आता बाहेर. आवर अगं एका दिवस बाहेर गेला. होय, बारीक म्हणजे बारीक ना. हा एकदम बारीक. बघा कशी बारीक चिरतेस. एकदम बारीक आहे. ओ हो नाही नाही मम्मी मिसळ पर्यंत स्ट्रॅटेजी पाहिजे आपली. जरी बरं वाटत असलं तर एका माणसावाने आपण शिकायचं जरा. असं ए, असं केलंय मी असं कसं असं नुसतं असं व्यायाम असते मम्मी. लय बारीक. त्याचं व्यायाम ना का तोंड फोडतील मम्मी तुझं. चाकू तुझ्या बारीक येता बाय. केवढं घालू तेल? आता ते पळ्या असल्यावर तसली 2 पळ्या टाकायच्या. असल्या 2 पळ्या. नाही 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 नाही. अगं तेलाची पळी. आमचा युकुक मला काय वाढणार नाही. मग सांग की मम्मी असले पळे मला वाटले. पळ्या म्हणजे 2 पळ्या. आणि जरा हे असं विचारून करणार. मग अगं एवढे एकदा विचारलं ठीक आहे की 2 वेळा ते भांडच तू दाखवा घरी आणि मोबाईल मला दे आणि दाखवायचं करून नुसतं. नाही मी कुक नाही ग. मग मी तर कुठला आहे? कुठला आहे कधी म्हणजे नाही ते आज कराले मी. हा मग हे मान्य कर. कधी करत नाही ते मान्य कर. मसाला जरा बाई बाय. जिरं मोहरी ना मम्मी. हे बघा श्रेयाचा अंदाज. मम्मी सांग पुढचं. मसाला टाक. मसाला आपला बंद करू काय मम्मी? का? ताडगी झाकायला उडलं असं वाटत होतं. बघूया श्रेया भीती आता. तर आता आपण चिरून घेऊया कांदे एकदम बारीक मध्ये. तर झाला आपला कांदा चिरून मस्तपैकी भरपूर बारीक बारीक. तर आत्ता आमची मिसळ सगळी तयार झाल्या आणि आम्ही खायला बसलोय. तर इथं आहे मिसळ, फरसाणा, कांदा, ब्रेड, लिंबू आणि दही. आणि इथं खायला लागल्या श्रेया. हिनंच केल्या त्यामुळे हिला काय आवडणार. तर आता आपण खाऊया पहिला मिसळ. तर आत्ता माझं जेवण झाले आणि आज छोटासाच आणि सिम्पल ब्लॉग केला आहे. बाहेर कुठं गेलो नाही आणि काम होतं ते पण कॅन्सल झालं त्यामुळे कुठंच गेलो नाही. तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.